मानाचा सप्रेम जय भीम, मानाचा मुजरा, नमस्कार, दंडवत, प्रणाम। नववर्षाच्या स्वागताला शब्दांचा जागर घडवून आणून कवितेप्रती आपली निष्ठा, प्रेम आणि साकल्याने गेल्या 6 वर्षापासून आपण राबवित असलेला उपक्रम हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। प्रेक्षकांमध्ये प्रत्येक जण हा रसिक तर आहेच, पण दुसऱ्या सामान्य हजार रसिकांचं प्रतिनिधित्व करणारा एक रसिक इथे उपस्थित आहे। इथे महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे। त्यांच्या उपस्थितीची नोंद घेतल्याशिवाय या काव्य संमेलनाची कवितेच्या गावा जाऊ किंवा जाऊ कवितेच्या गावा एक प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक कविता वसलेली असते। या जगामध्ये आपण अवतीर्ण होताना पहिला काळजाचा ठोका पडल्याबरोबर कवितेची लय आपल्या शरीरामध्ये सुरू होते। काळजाचे ठोके, ती लय आणि त्या लयीमध्ये लिहिली जाणारी कविता जशी जशी आपल्यामध्ये भिनत जाते तसा तसा मानवी जीवनाचा विकास होत जातो। यावर माझी निष्ठा आहे आणि शब्द सह्याद्री प्रतिष्ठानची पण तीच निष्ठा आहे। त्याचं गमक आणि त्याचं द्योतक गेल्या 6 वर्षापासून अत्यंत छान शिस्तबद्ध रीतीने नियोजित हे कवी संमेलन जुने सगळी जळमटे काढून टाकून नववर्षाच्या स्वागताला भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाची आठवण करत नववर्षाचे स्वागत करताना परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि शिवाजी महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन आपण या कार्यक्रमाची सुरुवात करता ही खरंच स्तुत्य आणि वंदनीय बाब आहे। इथे उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि आमच्या मंचावर उपस्थित असलेली आमच्या रागिनी मॅडम यांच्यासाठी माझ्या बहिणींनी लिहिलेल्या 4 ओळी मी आधी सांगून या काव्य मैफिलीची सुरुवात करतो। अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे। अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे। इतिहासाच्या पाना पानावर मी अंकित, इतिहासाच्या पाना पानावर मी अंकित, आशय भरल्या अभिव्यक्तीची शाई आहे। अंदाजाविण नकोस ठेवू स्वाभिमान तू। या सर्व महिलांच्या चरणी या ओळी समर्पित आहेत की अंदाजाविण नकोस ठेवू स्वाभिमान तू। उठता पेटून अंगाराची खाई आहे आणि कळी खुडाया नकोस लावू जन्मा आधी, कळी खुडाया नकोस लावू जन्मा आधी, तुझ्या अंगणी दरवळणारी जाई आहे। अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे। आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, भलेही देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा घालू काठी। अशी आपली जी माय मराठी आहे तिचा जागर आपण इतक्या छान पद्धतीने इथे करता। मी आपल्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने या सर्व महामानवांच्या चरणी नतमस्तक होत या कवी संमेलनाची आपण सुरुवात करूया। कविता म्हणजे काय असते तर कविता ही मानवी हृदयातली लय, तिला जेव्हा शब्द सापडतात, जेव्हा ती अवतरते तर ये हृदयीचे ते हृदयी जेव्हा ती पोचते तेव्हा आपल्याला त्यातला आनंद ग्रहण करताना दाद देणे खूपच म्हणजे नैसर्गिकरित्या जर तुमची दाद आम्हाला मिळाली तर आमच्याकडे असलेला सगळ्यात चांगला माल कवितेचा आम्ही तुमच्या समोर तुमच्या सेवेत सादर करू। भाऊसाहेब पाटणकर असं म्हणतात त्यांच्या शायरीमध्ये की दोस्त हो मैफिल आपली रंगण्या जर का हवी, दोस्त हो मैफिल आपली रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य तुमचे जिंदा दिली नुसती हवी,
जिंदा दिली नुसती हवी, तुमची जिंदा दिली तुमच्या टाळ्यांच्या रूपात सर आमच्यापर्यंत जशी जशी पोचत जाईल तसं तसं आमची कविता तुम्हाला आनंद देत जाईल. तुमच्याकडे असलेली शिस्त, तुमचा वकूब, तुमच्यामध्ये असलेला आज्ञाधारक प्रामाणिकपणा आणि तुमची कवितेची निष्ठा याला परत एकदा मी मनपूर्वक वंदन करतो. आणि या मैफिलीची सुरुवात महाराष्ट्रातील ख्यातकीर्त साहित्यिक, मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य, नामवंत लेखक, कवी, ज्यांची 5 आर्याचं चाक नावाची द्रौपदीच्या जीवनावरची कादंबरी ही सर्व रसिकमान्य प्रेक्षकांनी, रसिक गणांनी अधोरेखित केली आणि तिचा गौरव केला, असे आमचे मित्र, आमचे स्नेही, माय मराठीचे सेवक असलेले भावपूर्ण कविता लिहिणारे आमचे कवी मित्र श्री देवीदासजी फुलारी नांदेड यांना मी आदरपूर्वक त्यांची कविता या ठिकाणी सादर करण्यासाठी पाचारतो. आणि या भावरम्य काव्य मैफिलीची सुरुवात जाऊ कवितेच्या गावा. कविता म्हणजे असते काय? दुधावरची आपुट साय, आकाशाला फुटतात पाय. आणि कुसुमाग्रज असं म्हणतात की कविता विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, परंतु नव्हती भीती तिजला कधीच पराजयाची. ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते कुसुमाग्रज जेव्हा आपल्या गावापासूनच्या जवळच्या जिल्ह्याचे, नाशिकचे, आणि त्यांचा झेंडा अटकेपार माय मराठीचा त्यांनी रोवला, त्यांच्या पण स्मृतींना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या मैफिलीची सुरुवात श्री देवीदासजी फुलारी यांनी करावी. आपण आत्मचिंतन करायला सुरुवात करतो आणि भोवतालच्या परिस्थितीचा जेव्हा आपण आढावा घेतो अंतर्मनात, तर एक विषण्णता, एक कळ आपल्या हृदयामध्ये आजही दाटून येते. आणि अशी प्रतिकूल स्थिती असताना जोमात वाढतो आहे, प्रतिकूल स्थिती असताना जोमात वाढतो आहे, या पिंपळा परी मी रुजणे जमेल का ते बघतो, असं इलाई जमादार या ठिकाणी म्हणतात. आणि असं जगण्याचं काम हे लासूरकर करत आहेत. आपल्या गावात जन्मलेल्या, आपल्या गावात ज्यांनी उत्कृष्ट काम केलं, ज्यांनी यश संपादन केलं, जर आपल्या घरच्यांनीच त्यांचा सन्मान नाही केला तर मग त्यांचा सन्मान कोणी करायचा, ही भावना ठेवून अशा प्रकारचा कार्यक्रम, एक हृदय सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला. त्याचं मला पण खूप कौतुक. आणि त्या सर्व यशवंतांना आम्हा कवी मंडळींच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्या भविष्यात त्यांचं ध्येय सहज त्यांच्या हातात मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पण हे सर्व असं आयोजन करत असताना हे सोपं नसतं बरं का, हे भलते अवघड असते. कारण अनेक आव्हानं पार करत आपल्या अंतर्मनातली जिप्सी आणि आपल्या अंतर्मनाचा दीप प्रज्वलित ठेवत अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करताना काय संकट येतात आणि आपण त्याच्यावर कशी मात करत असतो, यावर मी आमचे मित्र शिवाजी जवरे यांचा एक शेर सांगतो की डोळ्यातून कळते की तू कोणावर भाळत आहे, डोळ्यातून कळते की तू कोणावर भाळत आहे, कोणाच्या संकोचाने कोणाला टाळत आहे. जे हवे आज ते घे तू निश्चित उद्याचे नाही, जे हवे आज ते घे तू निश्चित उद्याचे नाही, कधी नेम न चुकणाऱ्यांची माझ्यावर पाळत आहे. मग आमचा नेम कुठे चुकू नये, आमचा नेम कुठे चुकू नये, आमच्या आयोजनात कुठे चूक राहू नये म्हणून पोलीस खात्याचे अधिकारी पण उद्घाटनाला हजर होते की तुमच्या पण शुभेच्छा आमच्यासाठी हव्यात. सोचा था जिलाधीश से करूंगा शिकायत तेरी, सोचा था जिलाधीश से करूंगा शिकायत तेरी, लेकिन क्या करूं यार वो भी तेरा चाहने वाला निकला. अशा प्रकारचा अनुभव आजच्या या आयोजनामध्ये आम्हाला आला. आता यानंतर आपल्या मातीशी शब्दांचं इमान आणि त्या इमानातलं प्रामाण्य आणि प्रामाणिकपणा आणि प्रावीण्य हे सगळं कायम ठेवत आपल्या मातीचं ऋण आपल्या शब्दातून व्यक्त करताना कवी हळवा होतो. त्याच्या शब्दांना भावुकतेचे आणि प्रामाणिकपणाचे धुमारे जेव्हा फुटतात, त्याच्यामध्ये कवितेचे अंकुर रुजू लागतात, तेव्हा मग आपल्या मातीशी इमान आपण कसं राखलं पाहिजे, मातीचं ऋण आपण कसं फेडलं पाहिजे,
ह्या भावनेने कविता लिहिणारे आमचे मित्र परभणी जिल्ह्यातल्या पेठ शिवणीचे, आणि त्यांना बघितल्यानंतर मला ते गाणं आठवतं. माणूस रिटायर्ड झाले, 2 जण रिटायर्ड झालेत, ते रिटायर्ड झालेलं वाटतच नाही. वृत्तीची निवृत्ती आपणा सगट असं जेव्हा आपण ऐकतो, पण आपण जेव्हा कवितेची साधना करतो तर माणसाचं वय वाढत नाही, तर त्यांच्यातलं बाल्य कायम ठेवत खूप छान लिहिताना कवितेचे धुमारे आकाशाला गवसणी घालताना आपले पाय जमिनीवर असावेत याचं भान जे कवी ठेवतात ते कुठेही पुरस्कार मागायला जात नाही. त्यांच्या कसं आहे मित्रांनो, उजेडाच्या घरावर पाटी लावायची गरज नाही. त्याचा स्वयंप्रकाश आणि त्याचा उजेड हाच त्याचा परिचय आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव असते. माझे मित्र परभणी जिल्ह्यातून आलेले कविवर्य श्री शंकर वाडेवाले आपल्या सुश्राव्य गेय आवाजात आपली एक कविता सादर करतील. तत्पूर्वी मला छेडलं ना आमच्या देवीदास फुलारींनी, टोपी. कसं आहे, इतरांना टोपी घालण्यापेक्षा आपण कवीनं स्वतःलाच टोपी घातली पाहिजे. आणि मी मुद्दाम हिमाचल प्रदेशची टोपी का घालतो की ती व्यवस्थित बसते. मी इथे पोचल्याबरोबर माझ्या बायकोचा घरून फोन आला, पोचलात का, काय चालू आहे. डॉक्टर अमोल अन्नोदाते यांच्या घरी आमची खूप छान कवितेची मैफल रंगली होती. केव्हाही एखादा कार्यक्रम रंगत असताना दुधात चटकन माशी पडावी असा माझ्या बायकोचा मला फोन आला. काय करत आहात म्हणाले. म्हणलं कवितेचा पाऊस पडत आहे, तू नंतर बोल. पण ती पण किती म्हणजे हुशार आहे. ती काय म्हणाली, कवितेचा पाऊस तुम्ही झेलत आहात पण तुमच्या डोक्यावर कवितेचा एकही थेंब थांबत नाही म्हणाले, तुम्ही टकले. अशा काही किस्से रोज दिवसभरामध्ये घडत असतात. आणि या तरुण पिढीला प्रेरणा देताना, यशवंतांचा सत्कार करताना मला एक छोटासा किस्सा आठवतो. आता आमच्या पिढीचे किंवा आमच्या बरोबरीचे प्रेक्षकात बसलेले जे सन्मान्य रसिक आहेत त्यांनी दोन्ही काळ बघितलेले आहे. एक अत्यंत प्रतिकूल म्हणजे पत्रांनीच एखाद्या निधनाची वार्ता पत्रांनी येऊन तेरवी आल्यावर आपल्याला कळायचं त्या माणूस गेला, असा सुद्धा आपण बघितलेला आहे. आणि आता माणूस गेल्यानंतर म्हणजे शिव आणि शव याच्यात एक वेलांटीचा फरक आहे. ती वेलांटी उडाली की लवकर उचला असं म्हणतात. आणि त्याला नेऊन आपण अंत्यसंस्कार करून येईपर्यंत 13 दिवस सुद्धा कुणाला थांबायला वेळ नाही. 4 दिवसाचं 2 दिवसात करू, 8 दिवसाचं 3 दिवसात करू, असं करून सगळे कार्यक्रम आटोपले जातात. अतिशय भीषण परिस्थिती या ठिकाणी असते. आणि मग आपण हे जे यशवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते चांगले स्टेबल व्हावे, ते निर्व्यसनी राहावे, त्यांनी त्यांचं ध्येय खूप छान रीतीने पादाक्रांत करावं अशी आपल्या पालकांची तळमळ. मग आपण कुणाच्या, मी एक मित्राच्या घरी गेलो, त्यांचा ग्रॅज्युएट मुलगा बसला होता आणि मित्र थोडासा बाहेर गेला. आता मुलगा बैठकीत बसलाय, या काका या, नमस्कार म्हणून त्याने माझं स्वागत केलं. मी बसलो. आता काय बोलायचं आपण, आता दोन्ही काळ आपण बघितलेले असल्यामुळं आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात. मी त्या मुलाला विचारलं, बेटा काय करतोस. काका मी असा ग्रॅज्युएट झालो म्हणले, आता पुढच्या MPSCच्या वगैरे परीक्षेची तयारी चालू आहे. नाही ते ठीक आहे रे, पण पुढे काय करणार आहेस तू. तो शांत बसला. थोडासा वेळ गेला. मी पुन्हा विचारलं, अरे तू पुढे काय करणार आहेस. त्याने असं उत्तर दिलं मिश्किल, काका तुम्ही इथून गेल्यावर मी आईस्क्रीम खाणार आहोत. आजकालची पिढी इतकी बिलिंदर आहे की ती काय उत्तर देईल काही सांगता येत नाही. आता या काव्य मैफिलीची दुसरी छान गेय कविता श्री शंकर वाडेवाले यांच्या आवाजात आपण ऐकूया. मी त्यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. रसिके हो, शंकर वाडेवाले हे नाव तुम्ही ऐकलं असेल कदाचित. परवा वाकोडी इथं पहिलं मराठी संस्कार साहित्य संमेलन झालं, त्याचे ते अध्यक्ष होते. मी त्यांच्याविषयी एक फेसबुकवर छोटीशी पोस्ट टाकली होती. जेव्हा मी बातमी वाचली पहिल्या मराठी संस्कार संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शंकर वाडेवाले यांची निवड झाली, मी त्यांना फोन केला. म्हणलं शंकरराव अभिनंदन, कुठे आहात तुम्ही. ते म्हणले मी गव्हाला पाणी द्यावं लागलो. शेतीमध्ये स्वतः राबणारा, शेतीमध्ये काम करणारा हा कवी खऱ्या अर्थानं आमचं भूषण आहे.
त्यांची कविता मातीशी नातं सांगणार. माती होई पाटा देह माईचा चंदन, माती होई पाटा देह माईचा चंदन, संसार गाड्याच्या चाकाला, संसार गाड्याच्या चाकाला बाच्या घामाचं वंगन, माती होई पाटा देह माईचा चंदन. शंकरवाडे. नमस्कार. बघितलं माझं चढ चालत होतं, सरांचा गळा लागला आणि मला त्या दोघांचाही लळा लागला. धन्यवाद. मित्र होत. शब्द सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि रसिक बंधू भगिनींनो, माझे मित्र देवीदास फुलारी यांनी माझी कविता तुम्हाला गाऊन दाखवली. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. प्रेम करतात म्हणून नव्हे, आणि मला एखाद्या वेळेस ते म्हणजे असं झणझणीत अंजनही घालतात माझ्या डोळ्यामध्ये. कराडचं साहित्य संमेलन होतं. कराडच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही सुधाकरराव डोईफोडे सर, प्रजावाणीचे संपादक, देवीदास फुलारी, मी व्यंकटेश चौधरी गाडीत जात होतो. जाताना माझ्याकडून त्यांनी ही कविता म्हणून घेतली, माऊली नावाची. आणि ते म्हणाले, आणि सुधाकरराव डोईफोडे सरांच्या डोळ्यात पाणी आलं कविता म्हणत असताना, ऐकत असताना. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पहिल्या रांगेत फुलारी सर आणि दासू वैद्य बसलेले, आणि दासूला म्हणाले ते, आता बघ कविता किती चांगली येते आपल्या पुढे. आणि मित्र होत, गंमत कशी असते पहा, आपल्या पुढचे रसिक जर उठून जाऊ लागले, चुळबुळ करू लागले, तर आम्ही आता शेवटी कवीच, आम्ही माणसंच आहोत, आम्हालाही भावना आहेत. म्हटलं आता आपली कविता ऐकायला कोणी थांबणार की नाही. आदो महानोर अध्यक्ष होते कवी संमेलनाचे, आणि अरुण म्हात्रे सूत्रसंचालन करत होते. आणि ते बोलत बोलत म्हणाले की नांदेड सारख्या, परभणी सारख्या मागास भागातून शंकरवाडेवाले सारखा कवी आला माझा मित्र, आता त्यांची कविता तुम्ही ऐकणार. आमच्या पुढे हनुमंत भोपाळे नावाचा आमचा एक प्राचार्य कवी मित्र बसलेला, तो तिथूनच ओरडायला लागला, अरे कोणाला मागास म्हणतोस. मी त्याला म्हटलं खुणवलं. आमच्या फुलारींनी त्याला समजावून सांगितलं, थांब कवितेतून ते त्यांना उत्तर देतील. आणि गंमत काय झाली की मी माणसं उठून जाऊ लागले. गंमत कशी, आपल्या मनात एक कविता असते, मनातली, रानातली एक, मनातली एक, तरुणांच्या मनातली, आणि कष्ट करायच्या रानातली असती, कष्ट करायची. तर ही माझी माऊली जी आहे, ही कविता मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. पण त्या ठिकाणी गंमत काय झाली की फुलारी सांगतायत दासू वैद्यला, बघ आता कविता कशी येते. आणि मी सुरू केलं, जीव सये मी ग तुला लावला ये बाई, प्रेम कविता. हे नंतर असे चिडले मला, कराडून नांदेड परभणी येईपर्यंत त्यांनी माझा खिसडाच काढला. आपण ग्रामीण भाषेमध्ये खिसडा म्हणतो. खिसडा एक प्रकारचे आपल्याकडे एक खाण्याचा पदार्थ आहे. तर त्यांनी असं मला झापलं म्हणताल, पण त्या कवितेला दाद मिळाली, कारण ती मंचीय कविता होती. पण मी ती तुमच्या मनातली, तरुणांची ती कविता ऐकवणार आहे. आणि माझी रानातली कविता तुम्हाला अगोदर ऐकवतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माऊली. काळ्या भुईत पेरताना तिच्या ओटीत मालदांडी, घरात पिकं येऊनही तिच्या लुगड्याला दांडी. म्हणजे लुगड्याला दांड केलेला. आजही आमच्या ग्रामीण भागामध्ये पाहिलं, अजूनही आपली परिस्थिती तेवढी सुधारलेली नाही. किंवा मग तो मुलगा काय म्हणतो, अंधाराच्या सोबतीला माय बापूचं, अंधाराच्या सोबतीला माय बापूचं जगण, मर्दा सूर्या जातो कोठे मलाही येतं उगवणं. असा संदर्भ असलेली कविता आहे माऊली. तुझ्या हृदयीचं दुःख मोठं नितळ निर्मळ, तुझ्या हृदयीचं दुःख मोठं नितळ निर्मळ, पापणीच्या आड तुझ्या सदा भरल गोकुळ, पापणीच्या आड तुझ्या सदा भरल गोकुळ, तुझ्या आसवात वाहे कशी भीमा गोदावरी, तुझ्या आसवात वाहे कशी भीमा गोदावरी, पाठीहून हात फिरे जणू पंढरीची वारी, जणू पंढरीची वारी, तुझं वाळवण आस जसाच रोखात ऊस, तुझं वाळवण आस जसाच रोखात ऊस,
तुझ्या पदराची उभ देई जन्मभर श्वास, देई जन्मभर श्वास. किती आखाड भोगले, किती बखाडी सोसल्या, देह पिंजून पिंजून त्याला उसऱ्या फुटल्या, त्याला उसऱ्या फुटल्या. जस लुगड इगर तशी काया इगर ते, जस लुगड इगर तशी काया इगर ते. तरी कोंभा कोंभावरी तुझी मायाव धारते, तुझी मायाव धारते. आभाळाच्या डोईवर उभ तुझ थोरपण, आभाळाच्या डोईवर उभ तुझ थोरपण. गोठलेल्या उभ देई तुझ धावणार म्हण, तुझ धावणार म्हण. तुझ्या सावलीत उभा माझ्या आयुष्याचा गाव, तुझ्या सावलीत उभा माझ्या आयुष्याचा गाव. तुझ्या वात्सल्यात चिंब माझ्या भविष्याचं नाव, माझ्या भविष्याचं नाव. किती येतील ये युगे, किती जातील ते जीव, किती येतील युगे, किती जातील ते जीव. परी नाही कोमेजत तुझ्या मनातला भाव, तुझ्या मनातला भाव. किती दळाव दळण दाणे रडती जात्यात, किती दळाव दळण दाणे रडती जात्यात. रघुताचे पाजळणे खडी साखरी नात्यात, रघुताचे पाजळणे खडी साखरी नात्यात. आणि शेवटी आपण जेव्हा आईच्या गर्भात असतो, जिवंत का मृत अवस्थेत तुम्हाला आम्हाला माहिती नसतं, डॉक्टर तपासत असते, तर आपला जीव काय असतो? मंदिराच्या गाभाऱ्यात येई मरणाला चेव, मंदिराच्या गाभाऱ्यात येई मरणाला चेव. लावी लामी लेप तुवा मरणाचं काय भेव, मरणाचं काय भेव, मरणाचं काय भेव. कारण की ऐकायचे जे तुमचे कान इतके छान तयार आहेत. एक गेय कविता बरोबर तुम्ही जो प्रतिसाद दिला, कवी ग्रेस असं म्हणतात की क्षितिज दिसते, क्षितिज दिसते, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोण. क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे. बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे, अलगद भरून यावे. आपल्या आईच्या वेदना, तिच्या जबाबदाऱ्या, तिचं दुःख, तिची त्रासदी एका कवितेमध्ये शब्दबद्ध झाल्यानंतर इथे बसलेल्या मायमावल्या एकदम गंभीर झाल्या. आज मी पाहतो, मी एक समाज कल्याण अधिकारी म्हणून काम करताना समाजातलं भीषण वास्तव इतकं वाईट आहे. आमच्याकडे वृद्धाश्रम असतात आणि मी त्याची तपासणी नियमित करत असतो. माझं साधं साधं जगण्याचं गणित आहे. जेव्हा मी दुसऱ्याला सांगतो की तू तुझ्या आईवडिलांकडे लक्ष दे, तर तो मला अधिकार केव्हा पोचेल, जेव्हा मी माझ्या आईवडिलांची व्यवस्थित सेवा करत असेल. पण इतकं करुण आणि हृदयद्रावक चित्र सध्या आहे. मी एका वृद्धाश्रमामध्ये एक ठसठशीत कुंकू लावलेली छान बाई बसली होती. मी त्या बाईला, माऊलीला बोलतं केलं, म्हणलं तुम्ही इथे वृद्धाश्रमात काय करता, किती मुलं आहेत तुम्हाला? माय बापू म्हणले मला 5 मुलं आहेत. मुलगी एकच आहे म्हणाले. मग 5 मुलं असून तुम्ही वृद्धाश्रमामध्ये का करत राहता? तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यात एवढे भांडणं आहेत की माझी 5 वर्षाच्या 5 भागात व्यवस्थित वाटणे होत नसल्यामुळं दिवस ठरवून
त्यांच्यात एवढे भांडणं आहेत की मी कुणाकडे राहू हा प्रश्न तसाच राहिला, म्हणून मी या वृद्धाश्रमामध्ये राहते. शब्द सह्याद्री प्रतिष्ठानसारखे एक कार्यकर्ते गावात आहेत, तर माझी अशी आपल्याला विनंती आहे, एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छितो. उप अधिकारी नाही, वायरवाला माईक देता का मला? वायरवाला माईक. हसीन अधिकारी आहेत, ज्या घरामध्ये जबाबदारीने आपल्या आई वडिलांकडे लक्ष दिलं जात नाही, शेजारी सुद्धा त्या गोष्टीची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करू शकतात आणि त्यांनी दिलेल्या निर्णयाला हायकोर्ट सुद्धा लवकर स्टे देत नाही. ही गोष्ट अनेकांना माहीत नाही. चांगले सक्षम असलेले मुलं सुद्धा आपल्या मस्तीमध्ये, ज्यांनी आपल्याला वाढवलं, ज्यांनी आपलं लालन पालन केलं, म्हणजे आपली शी काढली लहान असताना, तुम्हाला तुमच्या घरी असलेल्या म्हाताऱ्या माणसाची जर ते असहाय्य असतील तर त्यांची शी काढली तर काही उपकार नाही, ती तुमचं कर्तव्य आहे. ही भावना समाजामध्ये पसरवण्याचं काम अशा प्रतिष्ठानने करणं आजच्या काळाची गरज झालेली आहे. तुम्ही सर्व्हे करा, प्रत्येक गावागावात घराघरामध्ये जी वृद्ध मंडळी आहेत त्यांना सन्मानाने, काय पैसे कुणालाच नको आहेत, जरी वृद्ध असले ना त्यांच्या खात्यावर त्यांच्या स्वतःला लागतील एवढे पैसे शिल्लक आहेत. त्यांना फक्त प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा पाहिजे आणि नेमकं त्यासाठी ते पारखे होत आहे. घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी जर विचारलं, तरुण पोरा कुठे चाललास रे, तुला काय करायचंय, असं जर तू म्हणला असेल किंवा दिसला तर खनखन त्याच्या कानाखाली एकच काढली पाहिजे. आजही आम्ही कसे आहेत, आता आम्ही अधिकारी माणसं कधी कधी घरी यायला वेळ होतो ना, तर रात्री 11, 11:30 नंतर जर मी आलो तर घरातून दार उघडायच्या आधीच आईचा आवाज इतक्या जोरात येतो, कुठे होतास रे गाठ. नाही असं नाही, मला तर एकदम कसं तरी होतं. मी जर तिला उलट बोललो की आता तुझं वय झालंय, तू आमच्याकडे लक्ष देत जाऊ नको, तर ती दुसऱ्या दिवशीपासून मला विचारणार नाही. पण जर मी तिला म्हणलं आई चुकलो, मला जरा उशीर झाला काही कामामुळे, तिचा आत्मसन्मान जर मी जपला तर तिचं आयुष्य वाढतं, तिला पैशाची गरज नाही. ह्या गोष्टी समाजामध्ये प्रवर्धित करण्याचं काम अशा चांगल्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी, तुम्हाला पाहिजे तर मी क्वेश्चनरी बनवून देतो, ज्या घरामध्ये जास्त चांगली सेवा होते त्याचा पण सत्कार अशा मंचावर तुमच्याकडून व्हायला पाहिजे. वृद्ध माणसाची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा योग्य सन्मान जर तुमच्याकडून झाला तर ती एक चांगली भावना समाजामध्ये रुजत जाईल. मला एक फार आपुलकीनं तुम्ही सगळे छान काम करतात म्हणून मला हे तुम्हाला सांगावं असं वाटलं. जर याच्यामध्ये माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की इतकं भयान चित्र आहे आणि ते आता जात्यात आहेत, पण आपण सुपात आहोत काही दिवसात. आणि आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये इतके छान केमिकल्स आपल्या शरीरात जात आहेत की ते तरी 100 वर्ष जगले, आपली 50 नंतर इतकी दयनीय अवस्था होत आहे. आणि जे तुम्ही समाजाला देता ते रिटर्न तुमच्याकडे येत असते, हे ध्यानात ठेवा मित्रांनो. आणि ह्या गोष्टीची कृपया आपण नोंद घ्यावी असं मी तुम्हाला सांगतो. आणि इथे आमची भगिनी बसलेली आहे. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी पुरुष असतो आणि तो खंबीरपणे उभा असतो आणि तो समोर बसलेला आहे. पवार सर खाली बसलेले आहेत आणि सौ पवार अंबेजोगाईहून खास तुमच्यासाठी, तुम्हाला दिलेल्या शब्दासाठी. आमच्या दाभाडेंचा फोन आला, मॅडम अजून आल्या नाही, तर मग मी त्यांना शेर सांगितला, हमें मालूम है वो जरूर आएंगे, हमें मालूम है वो जरूर आएंगे, अगर नहीं आएंगे तो ये कहने आएंगे कि हम नहीं आएंगे. मी त्यांना अत्यंत आदरपूर्वक त्यांची कविता या ठिकाणी सादर करण्यासाठी पाचारण करतो. रागिणी पवार, अंबाड, अंबेजोगाई. अधिकारी लपलेला आहे. बापू दासरी चरणी वंदन करते. सर्व लासूरकरांना मानाचा मुजरा. अतिशय सुसंस्कृत अशा पद्धतीचं हे गाव रसिक या ठिकाणी अशा कडाक्याच्या थंडीतही समोर बसलेले आहेत, त्याबद्दल एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. बापू, असे काही कार्यक्रम पाहिलेले आहेत की ज्या वेळेला त्यांना वातावरण सहन होत नाही त्यावेळेला रसिक एक कुठून जायला लागतात आणि मग आपली पंचायत होते की आपण नेमकं काय सादर करायचे आता. आणि मग लक्षात येत नाही की कुठली कविता आपण ठेवावी म्हणजे ते तिथे टिकून बसतील.
ही पंचायत मला वाटतं आज इथं काही येणार नाही, कारण इथला एकही रसिक संपेपर्यंत उठणार नाही याची ग्वाही तुमच्यातर्फे मी देते. अगदी बीडपर्यंत पोचले आणि डॉक्टर धूत दाम्पत्यांचा मला फोन आला की मॅडम कुठपर्यंत आहात. प्रशांत दाभाडे सर 1 महिन्यापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सतत जे काही त्यांचं नियोजन चालू आहे ते मला व्हॉट्सॲपवर सगळं काही त्यांनी पाठवलेले. आपुलकीने जिव्हाळ्याने इथपर्यंत पोचवणारी माणसं आजही आहेत, याचा म्हणजे प्रत्यक्षदर्शी मी या ठिकाणी आहे. आज धूत दाम्पत्याच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरातलं कौटुंबिक वातावरण, जिव्हाळा अतिशय उबदार असा होता. या थंडीत त्याची मला गरज निश्चितच होती आणि ती मला मिळालेली आहे. एक कविता तुमच्या पुढे सादर करते आहे, थोडीशी सामाजिक आशयाची आहे आणि कवितेचं नाव आहे कसला आलाय वुमन्स डे. त्या कवितेच्या अगोदर एक शेर ठेवते जो त्या कवितेशी संबंधित आहे. तो शेर सादर करते आणि मग कविता घेते. शेर असा आहे, एक गुलाबी कोपरा बाभळीचाही असतो, एक गुलाबी कोपरा बाभळीचाही असतो, पाहणारा फक्त गुलमोहरावरच भाळतो, पाहणारा फक्त गुलमोहरावरच भाळतो. कविता सादर करते. कसला आलाय वुमन्स डे. खुरपी टोपलीने सुरू होणारा दिवस, खुरपी टोपलीने सुरू होणारा दिवस, माती मौशार करता करता हाताला पडलेला घट्टा. खुरपी टोपलीने सुरू होणारा दिवस, माती मौशार करता करता हाताला पडलेला घट्टा, बांधावरच्या बोरी बाभळींचा कसला आलाय वुमन्स डे. बांधावरच्या बोरी बाभळींचा कसला आलाय वुमन्स डे. कोयता हातात असला तरी, बापू माझा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. ही खंत आहे, ही प्रसिद्धी नाही आहे, ही खूप प्रसिद्धी आहे माझ्या जिल्ह्याची. त्यासाठी हे कडवं. कोयता हातात असला तरी नाहीत कापता येत दारिद्र्य आणि गुलामीचे दोर. कोयता हातात असला तरी नाहीत कापता येत दारिद्र्य आणि गुलामगिरीचे दोर, पालातील आर्तवेदनेचा कसला आलाय वुमन्स डे. पालातील आर्तवेदनेचा कसला आलाय वुमन्स डे. भाकरीच्या चंद्रासाठीची रोजच बुरगुंडा पाठीला बांधून रोजच रणरणती भटकंती. भाकरीच्या चंद्रासाठीची बुरगुंडा पाठीला बांधून रोजच रणरणती भटकंती, तारेवरच्या कसरतीचा कसला आलाय वुमन्स डे. तारेवरच्या कसरतीचा कसला आलाय वुमन्स डे. आणि शेवटचं कडवं घेते. रोजचाच दिवस सारखा नाविन्यते काय त्यात, रोजचाच दिवस सारखा नाविन्यते काय त्यात, भळभळत्या जखमा उरी, भळभळत्या जखमा उरी, झोपडीतल्या पंथीचा कसला आलाय वुमन्स डे. झोपडीतल्या पंथीचा कसला आलाय वुमन्स डे. धन्यवाद. वाह. स्त्रीची वेदना, तिचं दुःख, तिच्या जीवनाची सार्थकता असा श्वासात हलते जिंदगीची वेडी किव. एक घामाचा थेंब कोयत्यावर पडला आणि एक ऊस कोसळला, अशी प्रतिमा त्यांच्या कवितेतून आपल्या समोर आली. आणि मग आता या कविते पुढे देवीदास फुलारी सर. बापू दासरी हे समाज कल्याण अधिकारी आहेत. बापू दासरी यांचं वैशिष्ट्य आहे की शब्दांवर, अक्षरांवर नितांत प्रेम करणारा माणूस. आम्ही बसलोत मंचावर एवढे कवी, पण सगळ्यात अधिक पाठांतर कुणाला असेल तर बापू दासरी. एखादा शब्द आणला तर आम्ही बापू दासरींना फोन करतो. बापू दासरी यांच्या स्वतःच्या कवी, आम्हाला तर स्वतःच्या कविता पाठ नाहीत, पण महाराष्ट्रातल्या अनेक नामांकित बापू बघत नाहीत की हा प्रस्थापित कवी आहे का हा नवोदित कवी आहे, आणि त्याच्या कविता पाठ आहेत. एखादा उर्दू शब्द जरा आडला तर आम्ही बापू दासरींना फोन करतो.
ऑफिसमध्ये बसतात, त्यांच्या टेबलवर फाईल पडलेल्या आहेत गठ्ठा, आणि अशा अवस्थेत एखाद्या कवीचा आमच्यासारखाचा फोन गेला, बापू याचा अर्थ काय, तेवढ्याच तत्परतेनं बापू शब्दांची किंमत करत त्याला उत्तर देतात. बापू दासरी हे नाव शायरीच्या प्रांतामध्ये, गझलेच्या प्रांतामध्ये नांदेडकरांनाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राला बापू दासरी हे नाव माहीत आहे. विशेषतः निवेदन हा त्यांची एक खासियत आहे. आणि निवेदन, आणि अजूनही बापू दासरी यांच्यावर आम्ही रागावतो की त्यांचा अजून कविता संग्रह आला नाही, पण अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या कविता गायलेल्या आहेत, सादर केलेल्या आहेत, आणि लाखो लोकांनी त्यांच्या कवितेचा आस्वाद घेतलेला आहे. मी बापू दासरी यांना विनंती करतो की त्यांनी एक रचना सादर करावी. असा अनेक जण मला विचारतात. एक छोटा किस्सा सांगतो. इथे खूप महिला बसलेल्या आहेत. मॅकडोनाल्ड नावाच्या रेस्टॉरंटमध्ये मुंबईला काही कामानिमित्त गेलेलो असताना उगीच सहज गेलो, आणि एक अतिशय सुंदर स्त्री लिपस्टिक भरगच्च लावलेली तिथे बसली होती, आणि तिने असा कॉफीचा घोट घेतला. तो कॉफीचा घोट घेतल्याबरोबर काय झालं की ते ओठांचे ठसे त्या कपावर उमटले. अरे म्हणलं ही प्रतिमा कवितेमध्ये आली पाहिजे, आणि मी एक शेर लिहिला. ओठ उमटले आज कपावर चहा सवे, ओठ उमटले आज कपावर चहा सवे, चाखून गेला अविट गोडी चहा तुझी, चाखून गेला अविट गोडी चहा तुझी. एवढाच एक शेर होता. म्हणजे कवितेची निर्मिती आणि प्रतिमा, ती कविता सहज भेटते, फक्त आपल्यातली जागृत. आता इथे अनेक नवकवींचा, नवोदितांचा सत्कार झाला, त्यांना प्रेरणा आपल्या शब्द सह्याद्री प्रतिष्ठाननं दिली. पण मी जो विषय सांगत होतो ती कविता तुम्ही शब्द सह्याद्री प्रतिष्ठाननी सगळीकडे ती माझी पोस्ट केली, तर तीच कविता म्हणजे काय होतं की त्याची छोटीशी पूर्व पीठिका सांगतो. ज्या घरामध्ये आपण ज्येष्ठांची सेवा करत करत त्यांचं जेव्हा निर्वाण होतं, तर ते निर्वाण होताना ज्या व्यक्तीचं निर्वाण होतं तो जर समाधानाने या जगातून जात असेल तर काय होतं हे मी माझ्या कवितेत, मी तो प्रचंड अनुभव माझ्या घरी घेतलेला आहे, म्हणून ती कविता तयार झाली. बस एवढंच सांगतो आणि कवितेला सुरुवात करतो. अज्ञात गावाकडे प्रवासास निघताना ज्या खोलीत विसावला होता तुझा देह, अज्ञात गावाकडे प्रवासास निघताना ज्या खोलीत विसावला होता तुझा देह, तेथील प्रत्येक वस्तू तुझ्या अस्तित्वाची चाहूल आजही देते. अज्ञात गावाकडे प्रवासास निघताना ज्या खोलीत विसावला होता तुझा देह, तेथील प्रत्येक वस्तू तुझ्या अस्तित्वाची चाहूल आजही देते. तुझे खाकरणे खोकरणे ऐकू येत असते कधी कधी, तुझे खाकरणे खोकरणे ऐकू येत असते कधी कधी. अचानक अंधारात उघड्या विजेच्या तारेवर हात पडावा, अचानक अंधारात उघड्या विजेच्या तारेवर हात पडावा, असंच काहीसं होत जातं मला तुझ्या रिक्त पलंगाकडे पाहताना. अजूनही आठवते तुझ्या डोळ्यात दाटलेली समाधानाची लकेर, अजूनही आठवते तुझ्या डोळ्यात दाटलेली समाधानाची लकेर. शेवटचे डोळे मिटताना आणि माझ्या पाठीवर उमटलेले असतात, आणि माझ्या पाठीवर उमटलेले असतात तुझ्या हातांचे कृतार्थ ठसे. खारीच्या पाठीवर रामाचे जसे, खारीच्या पाठीवर रामाचे जसे. वाह, खूप सुंदर बाबा. खारीच्या पाठीवर रामाचे जसे. रामाच्या बोटांचा ठस्यांचा स्पर्श खारीला झाला आणि प्राणी जगतही देहमय. फार मला गौतम बुद्धाच्या चरित्रातले परत निघाले सिद्धार्थ, आणि नदी किनारी आल्यावर त्यांनी बघितली एक खार पाण्यामध्ये जाते, आपलं अंग भिजवते, किनाऱ्यावर जाते, रेतीमधले आपलं अंग बुडवते, आणि ती रेती पुन्हा येऊन नदीच्या पाण्यात सोडते. सिद्धार्थाला मोठं कौतुक वाटलं त्या खारीचं, आणि ते बुद्ध होते. त्याने त्या खारीला उचललं, हातावर घेतलं, तिला स्पर्श केला आणि तिला विचारलं की ही काय करतेस तू? नदीच्या पाण्यामध्ये आपलं अंग भिजवतेस, पुन्हा जातेस,
रेतीमध्ये अंग बुडवतेस आणि ती रेती या पाण्यामध्ये धुतेस, काय कारण आहे? तेव्हा त्या खारीनं जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. ती म्हणाली, ही जी नदी आहे या नदीच्या पाण्यानं माझी पिलं वाहून नेलेली आहेत, त्यामुळं मला ही नदी आठवायची आणि त्यामुळं मी माझं अंग रेतीमध्ये भिजवते आणि ही नदी मला आठवायची आहे. भगवान गौतम बुद्धाला वाटलं, सिद्धार्थाला, हा एवढा छोटासा प्राणी आहे आणि ही वाहती नदी एवढी, ही नदी बुजवायचं काम करते म्हणते. आपण तर माणूस आहोत. परत ते जंगलात गेले, साधना केली, तपश्चर्या केली आणि खऱ्या अर्थानं बुद्ध झाले. ज्या कवितेचा संदर्भ बापू यांनी घेतलेला आहे आणि बापू दासरी, मी सांगतो, मी बऱ्याच वेळा एखादा शब्द आडला की एक आमच्यासाठी तो म्हणाला, काय देते कविता? मी त्याला एकच गोष्ट सांगितली, कविता सैरभैर झालेल्या मनाला उन्नती देते, एक आशीर्वाद देते आणि मन प्रसन्न राहतं. रस्त्याने मी चाललेलो आहे आणि माझ्या पायाला चप्पल नाही, माझ्या पायात बूट नाही आणि एक खडा टोचतो मला आणि मला कमालीचं दुःख होतं की केवढं दारिद्र्य आहे माझ्या पाठीमागं की मी चप्पल सुद्धा घेऊ शकत नाही. तेव्हा पुढे गेल्यावर लक्षात येतं की एक माणूस बसलेला आहे आणि त्याला दोन्ही पाय नाही, रस्त्यातल्या बाजूला रखडत रखडत बसलेला आहे. मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, डोळ्यात माझ्या म्हणून आले पाणी, संपलेच रडणे माझे जेव्हा तो मज दिसला, शेजारी माणूस दिसला पायच नव्हते त्याला. तुला दारिद्र्य ठीक आहे, तू चप्पल घेऊ शकत नाहीस ठीक आहे, पण याला तर पायच नाहीत ना. कविता असा आत्मविश्वास देते. बापू दासरी हा एक पांथस्थ शब्दांच्या दुनियेमध्ये रमणारा, अहोरात्र बापूच्या डोक्यामध्ये केवळ अक्षर आणि शब्दच असतात. अतिशय सुंदर रचना त्यांनी सादर केली. यानंतर बापू दासरी. अनेक रसिक मायबाप इथून उठून गेले. आमच्या कार्यक्रमात म्हणजे जर इथेच थांबवावं असं वाटत असेल तर आम्ही इथेच थांबू इच्छितो, तसं काहीच नाही. पण अजून एक राऊंड आपण घ्यायचा का याबद्दल आपण मतदान करावं टाळ्यांच्या गजरात, म्हणजे कवितेचा एक राऊंड होईल. शी पहाटे डोळ्यासमोर आली आणि लाजून चूर झाली गालावरील लाली. अशा शृंगाराची कविता पण आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याकडे येणार आहे. आपण खूपच म्हणजे काही कवितेच्या रसिकांना काय होतं की त्यांना हास्य संमेलन किंवा हास्य सम्राट वगैरे जे कार्यक्रम आहेत, हसणं हे आपल्या नवरसापैकी एक महत्त्वाचं जरी असलं तरी आपल्या समोरचे प्रश्न, आपल्या वेदना, आपली त्रासदी आणि आपल्या समोरची आव्हाने याचं चिंतन आणि भाष्य कवी संमेलनातून झालं पाहिजे. यावर प्रगाढ श्रद्धा असणारे आम्ही सगळे आहोत. तसे अधूनमधून चुटकुले मी तर सांगतच होतो, पण तसं जर पाहिजे असेल तर मग ते शौर्यकर्म मला करावं लागेल. कारण की काय, हसणे हा जरी स्थायी भाव असला तरी आपल्या कर्तृत्वाचं समाधान आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या अंतःकरणातून येणारा ओंकार जेव्हा कवितेतून तुमच्या समोर प्रकट होतो तर तो अनुभव निश्चितच आपल्याला प्रेरक आणि या कवी संमेलनाची आठवण आपल्या समोर आपल्यासोबत राहील याची मी ग्वाही देतो. आणि दुसऱ्या राऊंडची, दुसऱ्या आवर्तनाची सुरुवात श्री देवीदास फुलारी सरांनी करावी अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. कार्यक्रम सुरू होऊन 1.5 तास झालेला आहे आणि एक राऊंड झालेला आहे चांगला. बापू मधला एक संवेदनशील कवी आहे आणि बापू म्हणाले की काही लोक गेलेले आहेत. बापू समोर जी रसिकांची गर्दी बघताय तुम्ही, तेव्हा या रसिकतेला दाद देण्याशिवाय पर्याय नाही. एक जॉन रस्किन नावाचा विचारवंत होऊन गेला आणि जॉन रस्किन यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा गांधीवर होता. आणि मग त्यांचं जे पुस्तक होतं अन टू दी लास्ट, याचा अनुवाद सर्वोदय या नावानं महात्मा गांधींनी केला होता. त्या जॉन रस्किन यांचा किस्सा मला आठवला त्यांच्या चरित्रातला. बापू चिंता करत होते आता, पण बापूंना जे समोर रसिक वर्ग बसलेला आहे तो रसिक कुठल्या ताकदीचा आहे याचा अंदाज आलेला नाही. जॉन रस्किन एकदा व्याख्यानासाठी गेला आणि सगळे कार्यकर्ते असेच होते. व्याख्यानाला सुरुवात झाली, सभागृह तुडुंब भरलं होतं
आणि जॉन रस्किन जगातला एक ख्यातकीर्त विचारवंत होता. सभागृह तुडुंब भरलं. जॉन रस्किन व्याख्यानासाठी उभे राहिले आणि संयोजकाला त्यांनी बोलवलं. ते म्हणाले सभागृह तुडुंब भरलंय पण मी आज काय बोलणार नाही म्हणाले. ते संयोजक घाबरले, आम्ही किती मेहनत घेऊन हे सगळं करतोय आणि तुम्ही तर बोलत नाही असं म्हणता. ते म्हणाले काहीतरी अडचण आहे, तांत्रिक अडचण आहे सांगा आणि मी उद्या याच वेळी या सभागृहामध्ये व्याख्यान देईन. ते कार्यकर्ते हिरमुसले बिचारे. ते म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही. ते म्हणाले, जॉन रस्किन म्हणाले त्यांना जरा तांत्रिक अडचण असल्यामुळे जॉन रस्किन आज बोलणार नाहीत, उद्या याच वेळेला या सभागृहात जॉन रस्किन बोलणार आहेत, तुम्ही सगळ्यांनी यायचं. दुसऱ्या दिवशी त्याच वेळी 50% उपस्थिती कमी झाली. जॉन रस्किन आले, त्यांनी बघितलं कालच्या पेक्षा 50% गर्दी कमी झालेली आहे. त्याने अजूनही गंमत केली. त्यांनी संयोजकाला बोलवलं. ते म्हणले आज पण मी काय बोलणार नाही, माझा काय मूड नाही म्हणाले, मी उद्या बोलेल याच वेळेला. ते संयोजक म्हणाले साहेब काय थट्टा की करताय काय, आम्ही किती मेहनत घेऊन हे सगळं उभं केलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की मी आज काय बोलणार नाही. जॉन रस्किन म्हणाले माझं मानधन देऊ नका पण मी उद्याच बोलेल. अतिशय नाईलाजानं संयोजक आले, म्हणाले की आज एक काही तांत्रिक कारणामुळे आज पण बोलणार नाहीत, उद्या याच वेळी या सभागृहात जॉन रस्किन बोलणार आहेत. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यातले 50% कमी झाले. म्हणजे पहिल्या दिवशीपेक्षा तिसऱ्या दिवशी सभागृहात फक्त 25% लोक होते. जॉन रस्किन म्हणाले मी आज बोलणार आहे मनातून, कारण खऱ्या अर्थानं माझे हेच रसिक आहेत. त्यामुळे जॉन रस्किनच्या भाषेत कवितेवर प्रेम करणारे आपण खूप जण आहात. आम्हाला एक जरी श्रोता भेटला ना खरा जाणकार, डॉक्टर अन्नदाते यांच्याकडे आज बसलो होतो मी. काय दर्दी माणूस कवितेचा. आपण तर एवढ्या प्रचंड संख्येने आहात. आणि बोलता बोलता डॉक्टर अन्नदाते म्हणाले गाव कसं होत चाललेलं आहे, माणसं कशी बिघडत चाललेली आहे, काय होतंय समाजाला. ते म्हणाले आता सेलिब्रिटी इतके वाढलेले आहेत, व्हॉट्सअप ओपन केल्याबरोबर हिरो दिसू लागलाय घरोघरी. म्हणजे सर्वसामान्य माणूस राहिलाच नाही कोणी. आता फेसबुक व्हॉट्सअप ओपन केलं की सेलिब्रिटी, सगळे हिरो दिसू लागलेले आहेत, घरोघरी हिरो झालेले आहेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अशा अवस्थेमध्ये गाव बिघडू लागलेलं आहे. ज्या मूल्य व्यवस्थेच्या संदर्भात बापू दासरे यांनी विधान केलं तेव्हा आजचं गाव बघून मला काय वाटतं ती कविता मी लिहिली आहे. कुठे आहे आज माझा गाव सांगा, कुठे आहे आज माझा गाव सांगा, कौरवाच्या रांगा कान्हा घरी, कुठे आहे आज माझा गाव सांगा. साधू संत होते निघून या गेले, साधू संत होते निघून या गेले, अराजक आले देवालयी, कुठे आहे आज माझा गाव सांगा. सुकोनिया गेले कैवल्याचे झाड, सुकोनिया गेले कैवल्याचे झाड, आता जीवापाड नाही माया, कुठे आहे आज माझा गाव सांगा. पुढची ओळ फार महत्वाची आहे. गोठ्यातल्या गाई कसायाच्या दारी, गोठ्यातल्या गाई कसायाच्या दारी, वासरे बिचारी भांबावली, कुठे आहे आज माझा गाव सांगा. आणि शेवटी सरते सरिता व्याकुळती मासे, सरते सरिता व्याकुळती मासे, मातीचे उसासे गावभर, कुठे आहे आज माझा गाव सांगा.
कौरवाच्या रांगा कान्हा घरी कुठे आहे आज माझा गाव सांगा. धन्यवाद. अतिशय विदीर्ण वास्तव आजच्या जगाचं मांडणारी कविता आपल्या समोर पेश केल्या गेली. आता या नंतरच्या आवर्तनात आपण थोडंसं आता शृंगार रसाकडे जाऊ. गांव में एक हसीना ने गांव में घर क्या खरीदा, मस्जिद के पास एक हसीना ने गांव में घर क्या खरीदा, तमाम शहर एक झटके में नमाजी हो गया, असा एक शायर लेतो. तर सखी, सई, प्रेयसी ह्या गोष्टी, पण आताचा काळ इतका वाईट आहे. आधी भेट, गळा भेट आणि ब्रेकअप. हिंदू संस्कृतीमध्ये ब्रेकअप मान्य नाही. जर धरलाच ना मुलांना एखाद्याचा हात तर प्राण गेल्याशिवाय सोडायचा नाही, पण एकाशीच धरायचा. कारण की डुक्कर, कुत्रे आणि आपण याच्यामध्ये फार फरक आहे. पण हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सांगायला हवं. लासूरमधली परिस्थिती कशी आहे ते मला माहीत नाही, पण निश्चितच जेव्हा एवढं छान आयोजन इथे होतं तर संस्कारशील जगणं हे विद्यार्थ्यांमध्ये प्रवर्धित होत असावं असं मला वाटतं. पण सखी, सई, प्रेयसी ही पूर्ण काव्यविश्वाची एक मध्य प्रेरणा आहे. आणि ही अंतस्थ प्रेरणा निदान कल्पनेत तरी सखीला भेटायला काहीच हरकत नाही. आमच्या पिढीमध्ये, आमच्या वर्गात आम्ही असताना जर मुलीला बोललं तर त्याची चर्चा व्हायची. आणि आता मी जे सांगितलं त्या 3 स्टेजमध्ये ही तरुण पिढी जात आहे. भेट, गळा भेट आणि ब्रेकअप. आणि पुन्हा दुसरा, आमच्याकडे मुलांची वसतिगृह असतात. मुलं रात्री काय करतात, जेवण झाल्यावर अंथरुणात झोपल्यावर पांघरून घेतात आणि मध्ये लाईट चालू आणि फोनवर जेवलीस का किंवा जेवलास का, हे प्रकार. मग एकाचाच हात धरला असेल तर काही हरकत नाही, पण पालकांनी आपल्या मुलांकडे जागरूकपणे लक्ष देणे आवश्यक आहे. आपली पोरगी 10-10 मिनिट, 20-20 मिनिट जर मोबाईलवर बोलत असेल, आईनं कानाखाली खनखन आवाज काढला तरच ती खरी माता आहे. आणि पोराचं पाय तर बापाला तेव्हाच कळतात, कारण की बापानं पण ते वय बघितलेलं असतं. पोरं त्यात ही जे भिरभिरणं आहे ना, भिरभिरणं, ते भिरभिरण्याची जी ऊर्जा आहे ती प्रगतीच्या वाटेमध्ये परावर्तित करण्याचं काम पालकांना करायचं आहे. हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. आणि आता मी या ठिकाणी श्री शंकर वाडेवाले यांना एक त्यांची छानपैकी शृंगार रसाची कविता, आणि काही लोक जे उठून गेले त्यांच्यासाठी ऊतागिरी या शायराच्या 2 शेर मी सांगतो की सोडून चाललेले माझे मलाच गाणे, सोडून चाललेले माझे मलाच गाणे, मी मैफिलीत उरलो वर्जस्वराप्रमाणे. देऊ नकोस आता आमंत्रणे उद्याची, देऊ नकोस आता आमंत्रणे उद्याची, राखेस या वृथा तू घालू नको उखाणे. हा ऊतागिरींचा शेर. आणि मग आम्ही आता सकाळी प्रवास करत असताना, आता काय आमचा कवितेचा जागर सकाळी 5:30 वाजल्यापासून चालू आहे. मग आता कवितेच्या शब्दांचे आणि कविता ग्रहण कशी करायची, कवितेचा अर्थ कसा घ्यायचा, याच्यावर आमचा परिसंवाद सुरू झाला. मी म्हटलं चला मी तुम्हाला पार्टी देतो, मी तुम्हाला एक शेर सांगतो सुरेश भटांचा, तुम्ही त्याचा अर्थ सांगा. ते म्हणाले सांगा. मग मी त्यांना सुरेश भटांचा शेर सांगितला. हा वापरू न गेला तो ठोकरू न गेला, जो भेटला मला तो वांदा करू न गेला. हा वापरू न गेला तो ठोकरू न गेला, जो भेटला मला तो वांदा करू न गेला. अजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा, माझाच भास माझ्या अंगावरून गेला. इथपर्यंत अर्थ कळाला. आता पुढचा शेर बघा. कानात कोठडीच्या किंचाळला झरोका, कानात कोठडीच्या किंचाळला झरोका, बाहेर एक कैदी तारा धरून गेला. सांगा म्हणलं याचा अर्थ. त्यांना कुणालाच नाही आलं. म्हणलं मग आता तुम्ही मला बक्षीस द्या, मी अर्थ सांगतो. कारण की 12वीला मी असताना औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिर मध्ये परिवर्तन या संस्थेतर्फे सुरेश भटांचा एक कार्यक्रम होता आणि त्यांनी हा शेर सांगितला की कानात कोठडीच्या किंचाळला झरोका, बाहेर एक कैदी तारा धरून गेला, हा वापरून गेला तो ठोकरून गेला, जो भेटला मला तो वांदा करून गेला. तर मग मी म्हटलं, मी हात वर केला आणि शेर सांगितला, शेराचा अर्थ सांगितला.
की एखादी व्यक्ती अनाहूतपणे त्याच्या आयुष्यात एखादी चूक झाल्यानंतर आपण लगेच त्याला आरोपी डिक्लेअर करतो आणि खरोखर ज्याने चूक केली त्याला फाशीची शिक्षा झालेला कैदी जर त्या काळ कोठडीमध्ये शिक्षा भोगत असेल तर त्यावेळी शंकर वाडेकर मित्रवनातली कविता देणं हे माझं कर्तव्य समजतो. मी शेतावर बांधावर काम करत असताना माझी सई, माझी सखी माझ्यासोबत असताना माझ्या मनामध्ये जे काही विचार येतात किंवा तिच्याबद्दलचं जे काही पाहिल्याच्या नंतर जे वाटतं तो संदर्भ 2 ओळी अगोदर मी एक कडवं सखीच्या संदर्भातला आपल्या पुढे ठेवतो आणि नंतर ती कविता ठेवतो. तुझ्या गालावर कशी झिम्मा खेळती ही बट, तुझ्या गालावर कशी झिम्मा खेळती ही बट, तवा काळजाला लागे मया उगी चुटपुट, तवा काळजाला लागे मया उगी चुटपुट. कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते, कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते, बूढ़े इश्क करते हैं मगर लोग शक नहीं करते. प्रत्येकाच्या मनामध्ये एक कोपरा असतो आणि जगण्यामध्ये शृंगार हा अतिशय महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये सहजता असायला हवी आणि अतिशय म्हणजे अश्लीलता कमी, अशा संदर्भ असलेली फार पूर्वी लिहिलेली कविता आहे, आजची नाही. पूर्वीच्या 20-25 वर्षापूर्वीची ही कविता आहे. तर आणि आजची आहे असं जरी सांगितलं खरं तरी तुमच्या चारित्र्यावर कोणी म्हणजे संशय घेणार नाही. कवितेचं शीर्षक आहे सयेबाई. त्या कवितेसाठीच आमच्या दोघांचा वाद झाला होता कराडून नांदेडला येईपर्यंत. आणि ते माझ्यावर खूप प्रेम करतात, माझ्या कवितेवर प्रेम करतात. कवितेचं शीर्षक आहे पण तुम्ही कुणावर करतात ते नका सांगा. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, जीव सये मी ग तुला लावलाय बाई, पापणीत झाली कशी काजळाला घाई. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, पापणीत झाली कशी काजळाला घाई. सपनात रोज तुझे डाळिंबी गवट, सपनात रोज तुझे डाळिंबी गवट, गालावरून हाळू फिरे चावट ही बट. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, जीव सये मी ग तुला लावलाय बाई, पापणीची कोर तुझ्या चाललाय मोर, पापणीची कोर तुझ्या चाललाय मोर, अंतरीच्या वादळात पावसाला जोर, अंतरीच्या वादळात पावसाला जोर. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, काजळी ग बटा तुझ्या घालतात पिंगा, काजळी ग बटा तुझ्या घालतात पिंगा, फुलताना अंग जरा वळवळे भुंगा. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, लावलाय बाई, धनधिर्य नको सये पालखी नामला, धनधिर्य नको सये पालखी नामला, एक डाव पाहावाव मन भरून तुला, एक डाव पाहावाव मन भरून तुला. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, नको सये नको रुसू तुला महियान, नको सये नको रुसू तुला महियान, पदरात टाकीतो ग ज्वाणीच हे दाण. जीव सये मी ग तुला लावलाय बाई, गोंदिल ग नाव तुझं काळजावर माझ्या, गोंदिल ग नाव तुझं काळजावर माझ्या, तू ग माझी राणी अण मी ग तुझा राजा. गोंदिल ग नाव तुझं काळजावर माझ्या. पण ती काय म्हणते माहितीये का, माझ्या मागे असे बरेच राजे फिरत आहेत. गोंदिल ग नाव तुझं काळजावर माझ्या, तू ग माझी राणी अण मी ग तुझा राजा. आणि शेवटी
एक डाव ऐकसये होऊ नको दूर, एक डाव ऐकसये होऊ नको दूर, पापणीत येता पुर जीव होई चूर, जीव होई चूर, जीवसये मी ग तुला लावलाय बाई, लावलाय बाई. वाह, काय आमचा जो जमाना होता, मी नाही तसं केलं, पण आमच्या वर्गातले पोरं करायचे. कागदाचं जे रॉकेट आहे ना, त्याच्यामध्ये 2 ओळी लिहिलेल्या असायच्या, सगळं कॉलेज संपल्यावर कोपऱ्यावरच्या झाडाखाली भेट. आणि ते रॉकेट असं बरोबर तिच्या पायाजवळ पडलं की ती इकडे तिकडे असं बघून ती पटकन उचलून घ्यायची आणि तिला तो संदेश मिळायचा. आता ती तेवढी मेहनत करायची गरजच राहिली नाही. मग ती काय म्हणते, पहिल्यांदा अभयला म्हणते, ठीक आहे रे, पहिल्यांदा एक 100चा रिचार्ज मारणार. थोड्या वेळाने प्रवीणचा फोन येतो, त्याला म्हणते तू प्लॅनचा रिचार्ज मार. आणि तिसऱ्याला म्हणते माझ्या कॉलेजची फीस भरून टाक. अशा प्रकारच्या घटना सध्या घडत आहेत. आणि हे कशामुळे घडतंय तर आपल्याकडे मुलींची संख्या झाली कमी आणि मुलांची संख्या झाली जास्त. त्याच्यामुळे मग त्याचा करेक्ट फायदा आजकालच्या युवती घेताना मी पाहत असतो. ते जाऊ द्या, आता आपण रागिणी पवार यांची कविता आपण घेऊ. गझल त्यांनी सादर करावी. तत्पूर्वी जरी महिला खुशीने आणि अंतस्थ प्रेरणेने गझल लिहित असल्या तरी त्या गझलेची निर्मिती प्रक्रिया ही वेदनाच असते. आणि महिला शृंगार करताना आरशामध्ये बघत असतात आणि हळूच आपल्याला बटाबेटा सावरत असतात. पण ही केलेली कृती कुणाला कळू नये याची दक्षता पण घेत असतात. असं आमच्या काळी होतं, आता कसं आहे माहित नाही. पण त्याच्यावर निजाम रामपुरी यांचं एक शेर आहे की अंदाज अपना आईने में देखते हैं वो, अंदाज अपना आईने में देखते हैं वो और ये भी देखते हैं कोई देखता ना हो. या शेराने मी रागिणी पवार यांना या ठिकाणी सादर आमंत्रित करतो. त्यांच्यासाठी मी एक मराठीतला शेर लिहिला आज. म्हटलं त्यांना पाचारण करण्यापूर्वी नववर्षाचा औचित्य साधून एक शेर आपण लिहावा आणि तो त्यांना समर्पित करावा. झाडाचे पान गळाले, झाडाचे पान गळाले, तसेच हे साल गळाले. झाडाचे पान गळाले, तसेच हे साल गळाले. ती लाजून चूर होताना, ती लाजून चूर होताना ओंजळीत गाल गळाले, ओंजळीत गाल गळाले. धन्यवाद. अतिशय सुंदर असा शेर आणि धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी सादर केलात त्याबद्दल. कसं असतं ना, प्रेम हे विशिष्ट वयात होतं असं काही नाहीये. म्हणजे ते कुमारावस्थेतच झालं पाहिजे, ते भी इश्क करते है. पण ही हुरहुर आताच्या पोरांना 8वी 9वीला गेल्यापासूनच लागते. आपल्याकडे असं नव्हतं. कॉलेजमध्ये पदार्पण केल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायच्या. आता पिढी फार पुढे गेलेली आहे अर्थातच. मॅडम, आमच्या काळात कॉलेजमध्ये गेल्यावर पण नव्हतं. बद बदकेच मार बसायचा जरा काही चूक झाली. नाही, तेवढे आम्ही भाग्यवान होतो, आम्हाला काही बदके बिदके नाही मिळाले. पण भावनेला कुठेतरी त्या ठिकाणी उबदार असं वातावरण मिळत होतं आणि मग त्यातून त्या कल्पना साकारत होत्या. एक मतला आणि एक शेर ठेवते गझलीच्या अगोदर. म्हणजे ही हुरहुर नवीन प्रियसी आणि प्रियकराच्या मनातली जी असते. रोज लिहावी रोज निशी अन मन आतुर व्हावे, रोज लिहावी रोज निशी आणि मन आतुर व्हावे.
नाव तुझे मांडता लेखनीने का फितूर व्हावे. नजरेने नजरेचे रोज होतात गुलाबी करार. नजरेने नजरेचे रोज होतात गुलाबी करार. शब्दांनी सोडावे मौन अन तुझे सूर व्हावे. या पद्धतीचा एक मतला एक शेर ठेवला आणि गझल ठेवते तुमच्या पुढे. तू नजर चोरताना मी भांबावले होते. तू नजर चोरताना, पहिला दिवस आहे कॉलेजचा बापू. तू नजर चोरताना मी भांबावले होते. धागे तुझे माझे पुन्हा गुंतले होते. तू नजर चोरताना मी भांबावले होते. धागे तुझे माझे पुन्हा गुंतले होते. पुन्हा गुंतले होते म्हणजे आधी एकदा तुटले होते का? तुम्ही आता सांगितलं ना आजची पिढी कशी येते, म्हणजे एकाशी एकनिष्ठ नाही आहेत ना हे. मग त्यांच्यासाठी पुन्हाच लिहावं लागेल. पुन्हा गुंतले होते. झाल्यात परिचित आपल्या सावल्या. झाल्यात परिचित आपल्या सावल्या. ऊन आपल्या सोबतीने थांबले होते. ऊन आपल्या सोबतीने थांबले होते. नजरेची भाषा उमजत चालली होती. आता नवीन आहे ना हे, सुरू झालं दररोज एकमेकांकडे पाहणं. नजरेची भाषा उमजत चालली होती. पुढाकार घेणे नेमके तू टाळले होते. पुढाकार घेणे नेमके तू टाळले होते. म्हणजे मुलीने हिरवा कंदील दिला तर हा बाबू पुढे येतो, म्हणजे रिस्क तिनेच घ्यायची, याने सेफ साईड घ्यायची. म्हणजे उद्या काही झालं तर तिच्याकडे बोट दाखवता येतं. आणि म्हणून हा शेर होता. नजरेची भाषा उमजत चालली होती. पुढाकार घेणे नेमके तू टाळले होते. आता थोडंसं झाल्यात परिचय झालाय, सगळं झालंय. आणि मग आता अशा पद्धतीचं वातावरण दोघांमध्ये होतंय. मंतरलेल्या आहेत आता साऱ्याच जाणीवा. मंतरलेल्या आहेत आता साऱ्याच जाणीवा. तुझे प्रतिबिंब माझ्या आरशात दिसले होते. तुझे प्रतिबिंब माझ्या आरशात दिसले होते. तुझा वावर असतो माझ्या अवतीभोवती. कॉलेजमध्ये हेच काम असतं फक्त. ती कुठे कॅन्टीनला बसली का, क्लासरूम मध्ये आहे का, लायब्ररीत दिसते का, म्हणजे कॅम्पसमध्ये नेमकी ती कुठे हे शोधण्यामध्ये हिरो स्वतःचे लेक्चर्स बंक करून तिच्या मागे फिरत असतात. तुझा वावर असतो माझ्या अवतीभोवती. माझाही जीव बेजार हे तुला कळले होते. माझाही जीव बेजार हे तुला कळले होते. आणि शेवटचा शेर ठेवते. तुला स्पर्शून आला जेव्हा वारा मला भेटाया. तुला स्पर्शून आला जेव्हा वारा मला भेटाया. मी मोगरा होऊन पुन्हा पुन्हा गंधाळले होते. मी मोगरा होऊन पुन्हा पुन्हा गंधाळले होते. धन्यवाद. खूप सुंदर. वाटे फुलास आता आणि कुस्करून प्यावा सारा सुवास आता. असे ते मंतरलेले दिवस इलाई जमादारांच्या या ओळी. आणि या किशोरी कळीला कळू लागले. या किशोरी कळीला कळू लागले. कुणीतरी अंतरी दरवळू लागले. आता आपण समारोपाकडे चाललेलो आहोत. बापूदासरी यांची एक रचना झाल्यावर मग या कवी संमेलनाचा समारोप होईल. मैफल रंगात आली की ते थांबवणं कधी पण चांगलं असतं. तेव्हा रसिकांना माझी विनंती आहे की आता बापूंची रचना झाल्यावर एक समारोपाची रचना होईल आणि हे कवी संमेलन थांबेल. बापूदासरी यांनी गझल ह्या प्रांतात कविता लिहिल्या तरी बापूदासरी हे मुक्त छंदात सुद्धा अतिशय सुंदर कविता लिहितात. आणि त्यांची शब्दकळा एवढी सहज असते त्यामुळं बऱ्याच वेळा नांदेडचे जिल्हाधिकारी, नांदेडचे SP बापूंच्या कवितेच्या प्रतीक्षेत असतात. सगळ्या अधिकाऱ्यांना कवितेचा प्रांत बापूंनी लोकप्रिय ठरवलेला आहे. आणि म्हणूनच बापूंची गझल सर्वदूर पोहोचलेली आहे. विनोदाचा भाग जरी सोडला तर बापूचे वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते
आणि त्यांच्या वडिलांची भाषा जी होती ती अस्सल स्वातंत्र्य सैनिकाची होती. आपल्या ग्रामीण भाषेत शिनारणे ज्याला म्हणतात, शिनारणे, तो खऱ्या अर्थानं बापूच्या मागे पुढे सगळा वावर होता त्या शिस्तीचा. म्हणून मला खात्री आहे बापूनं तसं प्रेम वगैरे काही केलं नाही, पण जे काही केलं ते कवितेतून केलेलं आहे. तेव्हा बापू दासरी यांना मी आता विनंती करतो की त्यांनी एक रचना सादर करावी आणि नंतर एक ज्ञाना तुकाच्या घरात देते हुंदके मराठी या रचनेनं या कवी संमेलनाचा आपण समारोप करणार आहोत. गझल सादर करण्यापूर्वी एक दोन शेर सादर करण्याची एक प्रथा आहे. आणि मग माझ्या डोक्यात कल्पना आली की आपल्याला जो त्रास होतो किंवा या पिढीसमोरची आव्हाने किंवा आपल्या मध्यमवर्गीयाच्या काही गोष्टी आहेत, तर त्याच्यावर लिहिलेला शेर बघा. आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, रोज असती रंगली मग या उशीची अस्तरे. आसवांना रंग नाही हे किती झाले बरे, रोज असती रंगली मग या उशीची अस्तरे, जीव झाला मोकळा आणि पोचला देवा घरी, जीव झाला मोकळा आणि पोचला देवा घरी, देव रडला पाहुनी या काळजाची लक्तरे, देव रडला पाहुनी या काळजाची लक्तरे. आणि गझल ठेवतो. कळीने प्राण त्यागावा, कळीने प्राण त्यागावा, हळू देठास खुडताना, कळीने प्राण त्यागावा, हळू देठास खुडताना, रडावे पूर्ण बागेने फुलांचा जीव जाताना. आता रागिणीजींच्या कवितेला हा शेर समर्पित. मिळावी घोट भर धुंदी सखीच्या चिंब ओठांची, मिळावी घोट भर धुंदी सखीच्या चिंब ओठांची, मनाचा थांग ना लागो नशेच्या आत बुडताना. आणि आपल्या जगताना आपल्याला जी धास्ती आहे, कुणाला काय सांगावे कुणाचे काय ऐकावे, कुणाला काय सांगावे कुणाचे काय ऐकावे, पराचा कावळा होतो जराशी बाब असताना. आणि इथे ज्या लहान मुली बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक शेर. आताशा भासते मोठी चिमुकली पोरगी माझी, आताशा भासते मोठी चिमुकली पोरगी माझी, खुबीने आवरे सारे घराचे खांब झुकताना. आणि हा शेवटचा शेर आहे तुम्हाला सगळ्यांना अर्पण की नको नको आभास जगण्याचा, नको तरसून मरणेही, नको आभास जगण्याचा, नको तरसून मरणेही, कुठे निघतो कसा आत्मा घरी सगळेच रडताना, कळीने प्राण त्यागावा, हळू देठास खुडताना, रडावे पूर्ण बागेने फुलांचा जीव जाताना. धन्यवाद. सुंदर, खूप सुंदर. आणि आता या छान रंगलेल्या कवी संमेलनाचा समारोप करण्यापूर्वी आपण जे सगळे इथे आहात त्यामध्ये शब्द सह्याद्री प्रतिष्ठान लासूर स्टेशनचे डॉक्टर विकास संगेकर, ज्ञानेश्वर वागचौरे, प्रशांत दाभाडे, भास्कर बनसोडे, वाल्मिक बळी, शशिकांत सांगवीकर, मच्छिंद्र पाणकर, गोविंद हिवाळे, फेरोज शेख, कल्पेश गायकवाड, डॉक्टर गोपाल धूत, मच्छिंद्र बडोगे, प्रकाश सोनवणे, सौ सुनीता पाटणी, विठ्ठल नरोडे, डॉक्टर अशोक ठोळे, राजू शेळके, बाबासाहेब जाधव, बाबासाहेब कराळे आणि इतर सर्व तुमचे जे सदस्य आहेत त्यांचे आम्ही नेहमीसाठी ऋणी आहोत. तत्पूर्वी बशीर बद्र यांचा एक शेर सांगतो की उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए. आणि या धास्तीमध्येच आपण जगत असतो. आणि चायनामध्ये त्या कोरोनाने पुन्हा आल्यानंतर आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत. पण या शब्द सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी जेव्हा गझलेची फरमाईश केली तर गझल आणि कविता याच्यामधला फरक काय असं जर कवितेतून उत्तर द्यायचा जर वेळ आली तर ते असं आहे की आमचे गुरुवर्य मित्र प्रदीप निफाडकर हे खूप छान लिहितात
तर त्यांच्या गझलेच्या काही ओळी मला मुद्दाम तुम्हाला कविता आणि गझल याच्यामधला फरक काय, तर अंथर तो मी जेव्हा चटई, अंथर तो मी जेव्हा चटई, डोळे मिटती वासे तुळई, गरिबी आपुली अशीच राहो, आपण दोघे एकच दुलई, कसे बसे जगतात कवी हे, कसे बसे जगतात कवी हे, कुबेर झाले सारे गवई, मुले टीव्हीच्या समोर बसली, मुले टीव्हीच्या समोर बसली, शुभंकरोती गाते समयी, मैफिलीत मी पहिला वहिला, मैफिलीत मी पहिला वहिला, कुठे शेवटी असते सनई. आणि हा शेर बघा, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, गझला म्हणजे नुसती मलई, गझला म्हणजे नुसती मलई. आणि आता या मैफिलीचा हृदय समारोप करण्यासाठी देवीदास फुलारी एक आमचे ज्येष्ठ कवी आहेत, त्यांच्या एका कवितेने ही समारोपाची कविता असेल आणि मग आम्ही आपला हृदय निरोप घेतो. तुमच्या आठवणी, तुम्ही केलेला सत्कार, तुम्ही आमचं केलेलं आतिथ्य आणि तुम्ही आमचा केलेला सन्मान याबद्दल आभार व्यक्त न करता आम्ही तुमच्या सदैव ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. पहिल्यांदा मी शब्द सह्याद्रीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून अभिवादन करतो. जागतिकीकरणाच्या झंझावातामध्ये सगळ्याच प्रादेशिक भाषा अडचणीत आहेत. काय होईल मराठीचा आपण म्हणतो आपलंच नाही. एक उर्दू शायर आहे, तो म्हणतो माझा मुलगा लहान आहे, जागतिकीकरणाचा झंझावात चालू आहे, माझी उर्दू भाषा टिकणार आहे की नाही. जसं मला मराठीचा कवी म्हणून मला चिंता आहे, तो राशीद नावाचा एक उर्दू शायर आहे, तो म्हणतो माझा मुलगा लहान आहे, तो थोडासा मोठा व्हावा, त्याला उर्दू वाचता यावं, माझं मृत्यूपत्र तरी त्याला किमान वाचता यावं, तोपर्यंत माझी उर्दू भाषा टिकली पाहिजे. मेरी अल्लाह से बस इतनी दुआ है राशिद, मेरी अल्लाह से बस इतनी दुआ है राशिद, मैं जो वसियत उर्दू में लिखू बेटा पढ़. अशी अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये मराठीचं काय होईल हे तुम्ही सगळे युनिफॉर्म घातलेले, पांढरे शुभ्र या वस्त्रामध्ये वर जॅकेट आणि डोक्यावर टोपी घालून मराठी भाषा वाचवण्याचं तुम्ही काम करता, तुम्हाला मी अभिवादन करतो. आक्रमण खूप आहे. मी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होतो, बापूदास दासरी आज जसं करतात तसं मी सगळ्यांना सांगितलं, कार्यक्रम आता व्याख्यान सुरू होणार आहे, कृपा करून सगळ्यांनी भ्रमणध्वनी बंद करावी, कृपा करून सगळ्यांनी भ्रमणध्वनी बंद करावेत. काय वाईट बोललो, मराठीतच बोललो ना मी. समोर एक फेटेवाले मामा बसले होते, त्यांना मध्ये मध्ये मोबाईलवर फोन येत होते, ते काना लावून मोठ्यानं बोलत होते. मी म्हणलं मामा आता सांगितलं ना तुम्हाला भ्रमणध्वनी बंद करा, त्यांना काही समजेना. अहो मोबाईल बंद करा असं मराठीत बोला की म्हणाले. एक दिवस मी माझ्या बायकोला म्हणालो की मी मराठीतला कवी आहे, आज दिवसभर आपण एकही इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यातून येऊ द्यायचा नाही. ती म्हणाली काय हरकत नाही. 7:30 ला आमचं बोलणं झालं आणि ठरवलं आम्ही दोघांनी इंग्रजी शब्द आज एकही येऊ द्यायचा नाही. 1-2 तास झाले, घरचा गॅस संपला. गॅस संपल्यावर बायको म्हणाली तुम्ही एकदा बाहेर गेले की काही खरं नसते, पहिल्यांदा गॅस घेऊन या. मी म्हणलं गॅस? हो गॅस घेऊन या, गॅस संपलाय. मी म्हणलं गॅस नाही म्हणायचं. ती म्हणाली काय म्हणायचं? ज्वलनानील संपला असं म्हणायचं. ती खालपासून माझ्याकडे असं बघत होती की हा सकाळी तर बरा होता, याच्या काय डोक्यावर परिणाम झालाय काय. मी म्हणतो ज्वलनाल, गॅसला ज्वलनानील शब्द आहे, जाऊ द्या एवढा अवघड शब्द कशाला घेता, गॅसच म्हणावं ना. पण एवढ्या भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहेत, आपण किचन म्हणतो, स्वयंपाकघर म्हणत नाही. थोडा स्वयंपाकघराचा जरी विचार केला, आपण गॅसला ज्वलनानील म्हणायला पाहिजे. अवघड शब्द आहे सोडून द्या, पण फ्रीजला शीतक शब्द आहे का नाही म्हणत तुम्ही? शीतक शब्द आहे. ते सूतक सुटावं म्हणून तर सांगतोय. मिक्सरला मिश्रक शब्द आहे, किती चांगला आहे. आता प्रेशर कुकरला पाक संयंत्र शब्द आहे, अवघड आहे, द्या सोडून. पण फ्रूट सॅलडला फलांबरी शब्द किती सुंदर आहे, पण आपण फलांबरी म्हणत नाही. अहो एवढंच कशाला, लाईट जर गेली आपण
तर लोड शेडिंग म्हणतो. लोड शेडिंगला किती सुंदर शब्द आहे, भार नियमन. तेव्हा हे मराठी जगवण्याचं काम ही संस्था करते. मी आमच्या सगळ्या कवींच्या वतीनं मी त्यांना मानाचा मुजरा करतो. आणि बापू दासरे यांनी तर तुमचं सगळ्यांचा आभार मानलेलेच आहे, पण जे चोखंदळ रसिक आहेत ते खरे जाणकार कवितेचे मायबाप माझ्या समोर बसलेले आहेत, त्या सगळ्यांना परत एकदा मी अभिवादन करतो. आणि मराठीची चिंता करणारी एक कविता सादर करतो. आणि परत एकदा विनंती करतो की आपण हा शब्दांचा जागर चालू ठेवा. आणि हा शब्दांचा जागर चालू ठेवला तर मराठी चिंता करण्याचे काम, उद्या कोणीही कवी जरी आले तरी ते शब्दांचा जागर तुमच्या समोर मांडणार आहेत. तेव्हा मराठीतला एक कवी म्हणून मी कवितेची चिंता, मराठीची चिंता याच्यातून सादर करतोय. अहमदनगरच्या अखिल भारतीय मराठी कवी संमेलनात ही कविता सादर केली होती, ती तुमच्या समोर सादर करतो. ज्ञाना तुकाच्या घरात देते हुंद के मराठी, देते हुंद के मराठी. ज्ञाना तुकाच्या घरात देते हुंद के मराठी, देते हुंद के मराठी. झोपलेला सारा गाव, झोपलेला सारा गाव आणि बंद झाली ताटी. ज्ञाना तुकाच्या घरात देते हुंद के मराठी, देते हुंद के मराठी. साधू संतांच्या भूमीला अशी लागली तहान, अशी लागली तहान. गेल रानात वनात माय मराठीचं गाणं. रानात वनात निंदन खुरपण करताना आमच्या माय मावल्या मराठीचं गाणं म्हणतात, त्यामुळं मराठीचं काही वाईट होणार नाही. गेल रानात वनात माय मराठीचं गाणं, माय मराठीचं गाणं. पाखराच्या कंठामध्ये असे गायन दाटले, असे गायन दाटले. झाला नाम देव मुका, झाला नाम देव मुका. असे आभाळ फाटले. आणि शेवटी या सगळ्या सारस्वतांना तुम्ही कशासाठी बोलवले? मराठी जगावी म्हणून तर ना. सारस्वतानो आपुल्या लावू प्रतिभेची बोली, लावू प्रतिभेची बोली. ताटी उघडू या चला, ताटी उघडू या चला. उसास ते माय बोली. ज्ञाना तुकाच्या घरात देते हुंद के मराठी, देते हुंद के मराठी. झोपलेला सारा गाव, झोपलेला सारा गाव आणि बंद झाली ताटी. ज्ञाना तुकाच्या घरात देते हुंद के मराठी, देते हुंद के मराठी. धन्यवाद. शब्बा खैर. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आपण सगळे आपल्या जागेवर उभं राहून राष्ट्रगीत म्हणूया आणि आजच्या या सुरेख बहारदार मैफिलीची सांगता करू.